नमस्कार, मी देवहूती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली। भारतीय जनता पक्षाच्या फायरब्रँड नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी क्यों की सास भी कभी बहू थी या मालिकेत तुलसीची भूमिका केली होती। देशभरातील घराघरात पोहोचलेल्या स्मृती इराणी यांची तुलसी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे। 2000 साली आलेली ही मालिका 7 ते 8 वर्ष प्रसारित होत होती। कर्ली टेल्सला दिलेल्या एका मुलाखतीत स्मृती इराणी यांनी एक गुपित सांगितलंय। स्मृती इराणी म्हणाल्या, क्यों की सास भी कभी बहू थी ही मालिका मला माझ्या व्यक्तिमत्वामुळे मिळाली नव्हती। एके दिवशी एकता कपूरच्या ऑफिसमध्ये जनार्दन नावाचे एक ज्योतिष बसले होते। त्यांनी मला सांगितलं की एक दिवस तू खूप मोठी स्टार होणार आहेस। ते माझ्याशी बोलत असताना मी एका कॉन्ट्रॅक्टवर सही करत होते। प्रत्यक्षात ती भूमिका कोणाच्या तरी बहिणीची वगैरे होती, परंतु हे सगळं काही पडद्यामागे बसलेल्या एकता कपूरने पाहिलं। त्यांनी एकताला सांगितलं की तू हिच्याबरोबर काम केलंस तर एक दिवस ही मुलगी देशभरात प्रसिद्ध होईल। ज्योतिषांचं ते बोलणं ऐकून एकता लगेच मी नेमक्या कोणत्या करारावर सही करते हे पाहण्यासाठी बाहेर आली। एकताने ते संपूर्ण कॉन्ट्रॅक्ट पाहिलं आणि फाडून टाकलं। त्यानंतर तिने मला दुसऱ्या अर्थात तुलसी विराणीच्या भूमिकेसाठी कास्ट करायचं ठरवलं। त्या भूमिकेसाठी मला दिवसाला 1800 रुपये मानधन मिळत होतं। खरं तर एकताने कॉन्ट्रॅक्ट फाडल्यानंतर मला धक्का बसला होता, परंतु त्यानंतर लगेच तिने मला सगळी नवीन कागदपत्र दिल्याने माझ्या जीवात जीव आला होता। एकताने मला किती पगार पाहिजे याबद्दल विचारलं, तेव्हा तिला मी 1200 रुपये प्रति दिवस असं सांगितलं होतं, पण एकताने स्वतःहूनच त्या करारावर 1800 रुपये प्रति दिवस असं मानधन लिहिलं होतं। मला अगदी आयुष्यात लॉटरी जिंकल्यासारखं वाटत होतं। क्योंकि सास भी कभी बहू थी ही हिंदी कलाविश्वातील छोट्या पडद्यावर सर्वाधिक लोकप्रिय झालेली आणि जास्त काळ चालणारी मालिका होती। या मालिकेमुळे स्मृती इराणी यांना मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली आणि ही मालिका संपल्यानंतर काही वर्षांनी स्मृती यांनी राजकारणाची कारकीर्द सुरू केली। स्मृती इराणी यांनी राजकारणात मोठं यश मिळवलं। अमेठीमध्ये 2014 मध्ये काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचं धाडस त्यांनी दाखवलं, मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला, पण त्या मागे हटल्या नाहीत। अमेठीतील जनतेशी कायम संपर्कात राहिल्या, त्यामुळे 2021च्या निवडणुकीत राहुल गांधी यांचा पराभव करून त्या एक जायंट किलर ठरल्या।